जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, सरकारी स्पर्धा या यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत करंट अफेअर्सच्या या सिरीजमध्ये जानेवारी ते डिसेंबर 2025 या महिन्यातील महत्त्वाचे प्रश्न जे आपल्याला नेहमी आपल्या परीक्षेमध्ये विचारण्यात येतात. विद्यार्थी मित्रांनो, तर सरकारी स्पर्धा या यूट्यूब चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करून घेऊ शकता, जेणेकरून पुढील येणारे नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण ठरू शकते. विद्यार्थी मित्रांनो, हे सर्व प्रश्न शेवटपर्यंत बघण्याचा प्रयत्न करा. एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे. तर आजचा आपला व्हिडिओ क्रमांक 2 आहेत. आपण पहिले काल एक व्हिडिओ यूट्यूबवरती अपलोड केलेला आहे. जर तुम्ही तो पाहिला नसेल तर तो सुद्धा व्हिडिओ तुम्ही बघू शकता. चला तर सुरुवात करूया आपल्या आजच्या प्रश्नांना. प्रश्न क्रमांक 51. विद्यार्थी मित्रांनो, 51 का? कारण आपण 1 ते 50 काल प्रश्न घेतलेले आहेत, ते तुम्ही बघू शकता. प्रश्न क्रमांक 51. मे 2025 मध्ये येमनचे नवीन पंतप्रधान म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर येमनचे नवीन पंतप्रधान म्हणून सलीम सालेह बिन ब्रिक यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. पर्याय हे या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. तुम्ही इमेज बघून सुद्धा प्रश्नाची उत्तरं गेस करू शकतात. पुढील प्रश्न क्रमांक 52. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी DRDOच्या नवीन नवदुर्गा क्षेपणास्त्र चाचणी श्रेणीची पायाभरणी कोठे केली आहे? तर बघा, नवदुर्गा क्षेपणास्त्र चाचणी श्रेणीची पायाभरणी नागयालंका आंध्र प्रदेश या ठिकाणी केलेली आहे. तर पर्याय सी या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न 53. मे 2025 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या पहिल्या ट्रान्सशिपमेंट पोर्ट विंझियम आंतरराष्ट्रीय बंदरचे उद्घाटन कोठे केले आहे? तर नरेंद्र मोदी यांनी भारताच्या पहिल्या ट्रान्सशिपमेंट पोर्ट विंझियम आंतरराष्ट्रीय बंदरचे उद्घाटन हे तिरुअनंतपुरम येथे केलेले आहेत, जे केरळमध्ये स्थित आहेत. पर्याय बी या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 54. जागतिक टुना दिवस 2025 मध्ये कधी साजरा करण्यात आलेला आहे? तर जागतिक टुना दिवस हा 2 मे रोजी साजरा करण्यात येतो. पर्याय डी या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 55. 2025 मध्ये यकृत रोगाच्या प्रतिबंधासाठी हेल्थ या उपक्रमाचा शुभारंभ कोणी केला? तर हेल्थ याचा संपूर्ण विस्तार हेल्थ लिव्हर एज्युकेशन अँड अल्कोहोल असोसिएट लिव्हर डिसीज होतो. तर या उपक्रमाचा शुभारंभ अमित शाह यांनी केला होता. पर्याय सी या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार. प्रश्न 56. कोणत्या राज्य सरकारने राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात एक आदर्श संस्कृत ग्राम स्थापन करण्यासाठी आदर्श संस्कृत ग्राम कार्यक्रम मंजूर केला आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल उत्तराखंड. उत्तराखंड या राज्याने आदर्श संस्कृत ग्राम स्थापन करण्यासाठी आदर्श संस्कृत ग्राम ही कार्यक्रम मंजूर केलेले आहेत. पर्याय सी या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न 57. जहाज बांधणी, जहाज दुरुस्ती आणि जहाज रिसायकलिंगसाठी स्वतंत्र धोरण मांडणारे भारतातील पहिले राज्य कोणते ठरले आहे? तर हे आपले प्रिय महाराष्ट्र राज्य, जे काही जहाज बांधणी, जहाज दुरुस्ती आणि जहाज रिसायकलिंगसाठी स्वतंत्र धोरण मांडणारे राज्य ठरले. पर्याय बी या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न 58. सप्टेंबर 2025 मध्ये थायलंडचे नवीन पंतप्रधान कोण बनले आहेत? तर बघू शकता तुम्ही इथे फोटो. तर थायलंडचे नवीन पंतप्रधान हे अनुतिन चारनविराकुल हे बनलेले आहेत. पर्याय सी या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न 59. दिल्लीच्या नवीन मुख्यमंत्री कोण बनलेले आहेत? तर दिल्लीच्या नवीन मुख्यमंत्री या रेखा गुप्ता या बनलेल्या आहेत. पर्याय बी या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही कमेंट करून सांगा की रेखा गुप्ता या दिल्लीच्या मुख्यमंत्री बनलेल्या आहेत, त्या कोणत्या पक्षातून निवडून आलेल्या आहेत? तुम्ही कमेंट करून सांगा.
पुढील प्रश्न क्रमांक 60. कोणत्या प्रख्यात लेखकाला प्रोफेसर व्ही.के. गोकाक पुरस्कार 2025ने सन्मानित करण्यात येणार? तर बघा, प्रोफेसर व्ही.के. गोकाक हा पुरस्कार आनंद व्ही पाटील यांना सन्मानित करण्यात आलेला आहे. पर्यायी या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 61. सप्टेंबर 2025 मध्ये खाण मंत्रालयाचे नवीन सचिव म्हणून कोणी पदभार स्वीकारला आहेत? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पियुष गोयल यांनी खाण मंत्रालयाचे सचिव म्हणून पदभार स्वीकारला आहेत. पर्याय बी या प्रश्नाचं उत्तर. प्रश्न 62. सप्टेंबर 2025 मध्ये कोणत्या देशाने फेसबुक, व्हॉट्सअप, इंस्टाग्राम, यूट्यूब आणि एक्ससह असे 26 नोंदणी नसलेल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बंदी घातली आहे? तर बघा, नेपाळ या देशाने जे काही फेसबुक, व्हॉट्सअप, इंस्टाग्राम, यूट्यूब आणि एक्ससह जे काही नोंदणी नसलेल्या सोशल मीडियावर बंदी घातलेली आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय सी. प्रश्न 63. फाईड बुद्धिबळ विश्वचषक 2025 या ट्रॉफीचे नाव बदलून कोणत्या महान खेळाडूच्या नावावर ठेवण्यात आले आहे? तर बघा, बुद्धिबळ विश्वचषक 2025 या ट्रॉफीचे नाव बदलून विश्वनाथन आनंद ट्रॉफी असे नाव ठेवण्यात आले आहे. पर्याय सी या प्रश्नाचं योग्य उत्तर. प्रश्न 64. भारतीय सैन्याने पूर्वी प्रचंड प्रहार हा संयुक्त लष्करी सराव कोठे आयोजित केला होता? तर भारताने मेचुका अरुणाचल प्रदेश या ठिकाणी जो काही हा पूर्वी प्रचंड प्रहार हा संयुक्त लष्करी सराव आयोजित केला होता. पर्याय बी या प्रश्नाचं उत्तर होईल. तर यामध्ये भूदल, वायुदल आणि नौदल या तिन्ही सैन्यांनी सहभागी नोंदवला होता. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय बी, मेचुका अरुणाचल प्रदेश. पुढील प्रश्न 65. प्रवेग डायनेमिक्सने भारतीय सैन्यासाठी सादर केलेल्या जगातील पहिल्या ऑपरेशनल इलेक्ट्रिकल टॅक्टिकल ऑल टेरन व्हेकलचे नाव काय आहे? तर बघा, जगातील पहिल्या ऑपरेशनल इलेक्ट्रिकल टॅक्टिकल ऑल टेरन व्हेकलचे नाव आता वीर ठेवण्यात आलेले आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय बी, वीर. ठीक आहे. पुढील प्रश्न 66. मनामा येथे आयोजित आशियाई युवा खेळ 2025 मध्ये भारतीय संघाने एकूण किती पदके जिंकली आहेत? तर मनामा येथे आयोजित जे काही आशिया युवा खेळ होता यामध्ये भारतीय संघाने एकूण 48 पदके जिंकलेली आहेत. या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल पर्याय सी. 48 पदकेमध्ये बघू शकतो आपण 13 सुवर्ण पदक आहे, 18 रौप्य पदक आणि 17 कांस्य पदक आहेत. पुढील प्रश्न क्रमांक 67. कोणत्या भारतीय उच्च न्यायालयाने प्रथमच अधिकृतपणे क्रिप्टोकरन्सीला मालमत्ताला म्हणून मान्यता दिली आहे? तर क्रिप्टोकरन्सीला मालमत्ता म्हणून मान्यता दिली आहे. तर ती कोणत्या न्यायालयाने दिली आहे? तर मद्रास उच्च न्यायालयाने दिलेली आहेत. पर्याय सी या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार. प्रश्न 68. फेब्रुवारी 2025 मध्ये भारत सरकारने किती नवीन स्थळांना रामस्थळ व आर्द्रभूमी यादीत समाविष्ट केले आहे? तर भारत सरकारने एकूण 4 रामसर आर्द्रभूमींना यादीत समाविष्ट केलेले आहेत. पर्याय सी या प्रश्नाचं योग्य उत्तर. तर 4 कोणकोणते? तर तामिळनाडूतील 2, सिक्कीममधील 1 आणि झारखंडमधील 1 असे 4 स्थळांना रामस्थळ म्हणून यादीत समाविष्ट केलेले आहेत. प्रश्न 69. महिला अंडर 19 T20 विश्वचषक 2025 कोणत्या देशाने जिंकला आहे? तर महिला अंडर 19 T20 विश्वचषक हा आपल्या प्रिय भारत देशाने जिंकलेला आहे. पर्याय सी या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न 70. जागतिक आर्द्रभूमी दिवस 2025 हा कधी साजरा करण्यात आला? तर जागतिक आर्द्रभूमी दिवस हा 2 फेब्रुवारी रोजी साजरा करण्यात येतो. पर्याय बी या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. तर 2025ची काय थीम होती? तर आपल्या सामायिक भविष्यासाठी आर्द्रभूमीचे रक्षण करणे.
ही थीम 2025ची होती, हे लक्षात असू द्या. पुढील प्रश्न क्रमांक 71. फेब्रुवारी 2025मध्ये कोणत्या महान फलंदाजाला BCCI लाईफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्डने सन्मानित करण्यात आलेले आहेत? तुम्ही इथे बघू शकता. तर BCCIने लाईफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्ड हा सचिन तेंडुलकर यांना देण्यात आलेला आहे. पर्याय सी या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 72. त्रिवेणी अल्बमसाठी 67वा ग्रॅमी पुरस्कार जिंकणारी भारतीय अमेरिकन गायिका आणि उद्योजक कोण आहेत? तर बघा, त्रिवेणी या अल्बमसाठी 67वा ग्रॅमी पुरस्कार जिंकणारी भारतीय आणि अमेरिकन गायिका हे चंद्रिका टंडन या आहेत. पर्याय डी या प्रश्नाचं योग्य उत्तर. प्रश्न 73. रामसर पुरस्कार जिंकणारी पहिली भारतीय व्यक्ती कोण बनली आहे? तर रामसर पुरस्कार जिंकणारी पहिली भारतीय व्यक्ती या जयश्री व्यंकटेशन या बनलेल्या आहेत. पर्याय बी या प्रश्नाचं उत्तर. प्रश्न 74. देशात धूम्रपान निषेध दिवस 2025 कधी साजरा करण्यात आला आहे? तर धूम्रपान निषेध दिवस हा 12 मार्च रोजी साजरा करण्यात येतो. पर्याय सी या प्रश्नाचं योग्य उत्तर. प्रश्न 75. हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड म्हणजे HPCLच्या अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडच्या अध्यक्षस्थानी विकास कौशल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पर्याय बी या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न 76. कोणत्या प्रसिद्ध बॅडमिंटनपटूने नारिका या नवीन पूर्ण मासिक पाळी स्वच्छता या ब्रँडसोबत भागीदारी केली आहे? तर PV सिंधू यांनी काय केले? या नारिका या नवीन पूर्ण मासिक पाळी स्वच्छता ब्रँडसोबत भागीदारी केलेली आहे. पर्याय ए या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 77. यू गव्हर्नमेंट इंडिया व्हॅल्यू रँकिंग 2025 मध्ये भारतातील तिसरा सर्वात मौल्यवान ब्रँड कोणता ठरला आहे? तर बघा, इंडिया व्हॅल्यू रँकिंग 2025 मध्ये तिसरा भारतातील मौल्यवान ब्रँड हा अमूल ही कंपनी ठरलेली आहे. पर्याय ए या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 78. एप्रिल 2025 मध्ये सर्बियाचे नवीन पंतप्रधान म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर सर्बियाचे नवीन पंतप्रधान म्हणून ड्युरो मॅक्युट यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. पर्याय बी या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न 79. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी संसद खेळ महाकुंभ 2025चे उद्घाटन कोठे केले आहे? तर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी संसद खेळ महाकुंभाचे उद्घाटन हे लखनौ येथे केलेले आहेत. पर्याय सी या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 80. पृथ्वी दिवस 2025 मध्ये कधी साजरा करण्यात आला आहे? तर पृथ्वी दिवस 2025 मध्ये 22 एप्रिल रोजी साजरा करण्यात आलेला आहे. पर्याय बी या प्रश्नाचं योग्य उत्तर. तर 2025 साठी थीम काय होती? तर आपली शक्ती आपला ग्रह, आवर पॉवर आवर प्लॅनेट हा होता. तुम्ही एक नोट वही बनवू शकता आपल्या या MCQ प्रश्नासाठी, जे तुम्ही एक एक प्रश्न नोट करून ठेवा आणि वाचत चला. प्रश्न क्रमांक 81. नागरी सेवा दिवस 2025 कधी साजरा करण्यात आला? तर नागरी सेवा दिवस हा 21 एप्रिल या रोजी साजरी करण्यात आलेला आहे. पर्याय सी या प्रश्नाचं उत्तर होईल. यासाठी 2025ची थीम काय होती? तर कार्यक्षम आणि पारदर्शक शासनाद्वारे नागरिकांचे सक्षमीकरण करणे हा 2025 साठी थीम होती. पुढील प्रश्न क्रमांक 82. वर्ल्ड प्रेस फोटो ऑफ द इयर 2025चा पुरस्कार कोणी जिंकला आहे? तर वर्ल्ड प्रेस फोटो ऑफ द इयर 2025चा हा पुरस्कार मोहम्मद सालेम यांनी जिंकलेला आहे. पर्याय ए या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न 83. मे 2025 मध्ये स्पोर्ट्स आयवेअर ब्रँड ओकले
चा नवीन ब्रँड अँबॅसिडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर ओकले या नवीन ब्रँडचे अँबॅसिडर म्हणून शुभनम गिल यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. पर्याय बी या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न 84. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जयप्रकाश नारायण आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नवीन टर्मिनलचे उद्घाटन कोठे केले आहे? तर जयप्रकाश नारायण आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नवीन टर्मिनलचे उद्घाटन हे पाटणा जे बिहारमध्ये आहे या ठिकाणी उद्घाटन केलेले आहे. पर्याय सी या प्रश्नाचं योग्य उत्तर. प्रश्न 85. राष्ट्रीय बौद्धिक संपदा महोत्सव 2025 कोठे आयोजित करण्यात आला आहे? तर राष्ट्रीय बौद्धिक संपदा महोत्सव हा 2025मध्ये डेहराडून जे उत्तराखंडमध्ये आहेत येथे आयोजित करण्यात आलेला होता. यावर्षीची थीम काय होती? तर फील द बेस्ट ऑफ इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी राईट्स ही थीम होती 2025साठी. प्रश्न क्रमांक 86. भारताचा पहिला AI केंद्रित विशेष आर्थिक क्षेत्र कोठे स्थापन केला जाणार आहे? तर भारताचा AI केंद्रित विशेष आर्थिक क्षेत्र हे नवा रायपूर जे छत्तीसगडमध्ये आहे येथे स्थापन करण्यात येणार आहे. पर्याय ए या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 87. प्रिन्सेस ऑफ ॲस्टोरियस स्पोर्ट्स अवॉर्ड 2025ने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? तर सेरेना विल्यम्स यांना जो प्रिन्सेस ऑफ ॲस्टोरियस स्पोर्ट्स अवॉर्ड आहे याने सन्मानित करण्यात आले. पर्याय सी या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 88. जागतिक आनंद अहवाल 2025मध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे? तर जागतिक आनंद अहवालमध्ये भारताचा 118वा क्रमांक आहे. पर्याय सी या प्रश्नाचं उत्तर. या अहवालात फिनलँड हा देश प्रथम क्रमांकावर आहे, डेन्मार्क हा देश दुसऱ्या क्रमांकावर आहे आणि नॉर्वे हा देश तिसऱ्या क्रमांकावर आहे. तुम्ही इथं हे बघू शकता नेपाळ जे आहे ते 92 क्रमांकावर आहेत. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 89. 10व्या रायसिना डायलॉग 2025चे आयोजन कोठे करण्यात आले आहे? तर रायसिना डायलॉग 2025चे आयोजन हे नवी दिल्ली येथे करण्यात आलेले होते. पर्याय बी या प्रश्नाचं उत्तर. उद्घाटन कोणी केले होते? तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्घाटन केले होते. विषय काय होता? तर कालचक्र, लोक, शांती आणि ग्रह हा त्याची थीम होती 2025साठी. पुढचा प्रश्न क्रमांक 90. भारत आणि कोणत्या देशादरम्यान द्विपक्षीय नौदल सराव वरून 2025ची 23वी आवृत्ती आयोजित करण्यात आली होती? ही कोठे आयोजित करण्यात आलेली होती किंवा कोणत्या देशात आयोजित करण्यात आली होती? कोणता देश द्विपक्षीय नौदल सरावामध्ये सामील होता असा प्रश्न आपला आहे. तर फ्रान्स हा देश भारत आणि फ्रान्स या देशादरम्यान द्विपक्षीय नौदल सराव वरून 2025ची 23वी आवृत्ती आयोजित केली होती. पर्याय सी या प्रश्नाचं योग्य उत्तर. तर यामध्ये भारताची INS विक्रांत आणि फ्रान्सची चार्ल्स डी गॉल या 2 विमानवाहू युद्धनौका सहभागी झाल्या होत्या. पुढील प्रश्न क्रमांक 91. मार्च 2025मध्ये नॉर्वे देशाचा होलबर्ग पुरस्कार 2025 कोणाला प्रदान करण्यात आला आहे? तर नॉर्वे देशाचा होलबर्ग हा पुरस्कार 2025मध्ये गायत्री चक्रवर्ती स्पिव्हाक यांना प्रदान करण्यात आला. पर्याय बी या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 92. खनन पर्यटन सुरू करणारे पहिले भारतीय राज्य कोणते बनले आहे? तर खनन पर्यटन सुरू करणारे पहिले भारतीय राज्य हे झारखंड बनलेले आहेत. पर्याय सी या प्रश्नाचं उत्तर. प्रश्न 93. ICMR आणि RMRC भुवनेश्वर यांनी विकसित केलेल्या भारताच्या पहिल्या मलेरिया विरोधी स्वदेशी लसीचे नाव काय आहे? तर भारताच्या पहिल्या मलेरिया विरोधी स्वदेशी लसीचे नाव हे एडफ्लोक्सी वॅक्स हे आहेत. एडफ्लोक्सी वॅक्स हे जे आहे हे भारताच्या मलेरिया विरोधी स्वदेशी लसीचे नाव आहेत. पर्याय बी या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 94. जुलै 2025मध्ये भारतीय विमा नियामक व विकास प्राधिकरणाचे नवीन अध्यक्ष कोण बनले आहे?
तर भारतीय विमा नियामक व विकास प्राधिकरणाचे नवीन अध्यक्ष हे अजय शेठ बनलेले आहेत. पर्याय या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न 95. 2025मध्ये इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाच्या पहिल्या महिला कुलगुरू म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे? तर इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाच्या पहिल्या महिला कुलगुरू म्हणून प्रोफेसर उमा कांजीलाल यांची नियुक्ती झालेली आहे. पर्याय बी या प्रश्नाचं योग्य उत्तर. प्रश्न क्रमांक 96. सप्टेंबर 2025मध्ये पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता देणारा पहिला G7 देश कोणता ठरेल? तर फ्रान्स हा देश जो काही स्वतंत्र देश म्हणून मान्यता देणारा देश ठरला आहे. पर्याय सी या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 97. ऑगस्ट 2025मध्ये भारताचे नवीन उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून अनिश दयाल सिंग यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. पर्याय बी या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 98. फुटबॉल स्पर्धा ड्युरँड कप 2025चे विजेतेपद कोणी जिंकले आहे? तर फुटबॉल स्पर्धा ड्युरँड कप 2025चे विजेतेपद हे नॉर्थ ईस्ट युनायटेड ऑफ FC यांनी जिंकलेले आहेत. पर्याय ए या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. तर ड्युरँड कप 2025चे उपविजेता हा डायमंड हार्बर हा संघ झालेला आहे. या स्पर्धेची ही 134वी आवृत्ती होती. प्रश्न क्रमांक 99. IMD स्मार्ट सिटी इंडेक्स 2025मध्ये कोणते शहर जगातील सर्वात स्मार्ट शहराच्या यादीत अव्वल स्थानी राहिले आहे? तर स्मार्ट सिटी इंडेक्स 2025मध्ये झुरिच जे स्वित्झर्लंडमध्ये आहेत हे शहर जगातील स्मार्ट सिटीच्या अव्वल यादीत आहे, प्रथम क्रमांकावर आहेत. पर्याय सी या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 100. फेब्रुवारी 2025मध्ये आयुष्यमान भारत वयवंदना योजना अधिकृतपणे कोणत्या राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशात सुरू करण्यात आली आहे? तर आयुष्यमान भारत वयवंदना योजना ही अधिकृतपणे पुडुचेरी या राज्यामध्ये अधिकृतपणे सुरू करण्यात आलेली आहे. पर्याय सी या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 101. ऑगस्ट 2025मध्ये DRDने एकात्मिक हवाई संरक्षण शस्त्र प्रणालीची पहिली यशस्वी उड्डाण चाचणी ही कोठे पूर्ण केली आहे? तर एकात्मिक हवाई संरक्षण शस्त्र प्रणालीची पहिली यशस्वी उड्डाण चाचणी ही ओडिशाचा किनारा येथे ही चाचणी पूर्ण केलेली आहे. पर्याय बी या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही इथपर्यंत सर्व प्रश्न बघितले त्याबद्दल तुमचे धन्यवाद. जर तुम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर तुम्ही आमच्यासोबत जोडले जा. आम्हाला तुम्ही यूट्यूबला सबस्क्राईब करू शकता आणि टेलिग्राम या चॅनलला जॉईन करू शकता जर तुम्हाला या प्रश्नाची PDF हवी असेल तर. विद्यार्थी मित्रांनो, चला 2025चे परत एक व्हिडिओ घेऊन येऊया पुढच्या व्हिडिओमध्ये. पुढील प्रश्न पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. चला भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.